नमस्कार मंडळी. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा भन्नाट इंटरनेट ट्रेंडबद्दल बोलणार आहोत ज्याने अक्षरशः संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलंय. म्हणजे विचार करा, एका राजकीय पक्षाचं नाव चक्क एका कीटकावरून ठेवण्यात आलंय. कॉकरोच जनता पार्टी. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. तर चला अजिबात वेळ न दवडवता या व्हायरल बातमीच्या थेट खोलात जाऊया आणि समजून घेऊया की हा नेमका काय प्रकार आहे. आता हे आकडे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. 47 लाख, होय, तब्बल 4.7 दशलक्ष. या मोहिमेने अवघ्या 80 तासात इन्स्टाग्रामवर 47 लाखाहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. आणि हे एवढंच नाही, त्यांच्या वेबसाईटवर चक्क 2 लाखाहून अधिक लोकांनी नोंदणी केली आहे. म्हणजे हा आकडा खरोखरच डोळे विस्फारून टाकणार आहे. पण साहजिकच प्रश्न पडतो, या आकड्यांमागे नक्की कोणती कथा दडली आहे? तर आज आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी या कॉकरोच पार्टीचा उदय कसा झाला, ती कोणती टिप्पणी होती जिने ही ठिणगी टाकली, या पक्षाची अजब पात्रता आणि त्यांचा जाहीरनामा, या सगळ्या व्यंगामागे दडलेला संताप आणि शेवटी डिजिटल युगातील हे एक अनोखं आंदोलन. कारण या इंटरनेट मीम्सच्या आवरणाखाली आजच्या तरुण पिढीची एक अतिशय गंभीर कहाणी दडलेली आहे, जी आपल्याला समजून घ्यायची आहे. तर भाग पहिला, कॉकरोच पार्टीचा उदय. आता एखाद्या राजकीय पक्षाचं नाव झुराळावरून ठेवणं हे ऐकायलाच किती विचित्र आणि विनोदी वाटतं ना. पण याची सुरुवात नक्की कशी झाली ते बघूया. 15 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची एक वादग्रस्त टिप्पणी आली. आणि काय सांगू, लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 मे रोजी बोस्टन युनिव्हर्सिटीत शिकणाऱ्या आणि पूर्वी आपचा स्वयंसेवक असलेल्या 30 वर्षांच्या अभिजित दिपके या तरुणाने एक्सवर थेट पक्षस्थापनेचं आवाहन केलं. आणि पाहता पाहता 18 मेपर्यंत या आवाहनाने एका मोठ्या डिजिटल बंडाचं रूप घेतलं. एका साध्या टिप्पणीमुळे एवढा मोठा स्फोट कसं शक्य आहे? पुढे जाऊया. भाग 2, ती एक टिप्पणी जिने ही ठिणगी टाकली. नेमका असा काय प्रकार घडला ज्यामुळे जेनझी आणि मिलेनियल्समध्ये एवढी मोठी संतापाची लाट उसळली? ती टिप्पणी काय होती? आपण अगदी तटस्थपणे हे समजून घेऊया. तर झालं असं की भारताच्या सरन्यायाधीशांनी एका संदर्भात बोलताना कॉकरोच आणि परजीवी म्हणजेच झुरळ आणि पॅरासाइट्स या शब्दांचा वापर केला. आता इंटरनेटवरच्या तरुणांना हे अगदी मनाला लागलं. त्यांना वाटलं की हा थेट त्यांच्या पिढीच्या संघर्षाचा, त्यांच्या बेरोजगारीचा अपमान आहे. हा शब्दप्रयोग त्यांच्या जिव्हारी लागला. पण इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. सरन्यायाधीशांनी नंतर यावर अधिकृत स्पष्टीकरण दिलं. त्यांनी अगदी स्पष्ट केलं की त्यांचा हेतू तसा अजिबात नव्हता. ही टिप्पणी त्यांच्यासाठी होती जे बनावट पदव्या घेऊन गैरमार्गाने कायदा किंवा मीडियासारख्या क्षेत्रात घुसतात, बेरोजगार तरुणांसाठी नाही. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. इंटरनेटवरच्या तरुणांनी ते मूळ शब्द पकडले आणि त्याचं रूपांतर चक्क एका शस्त्रात करून टाकलं. आता भाग 3, पात्रता आणि जाहीरनामा. हा भाग खरंच खूप मजेशीर आहे. या पक्षाचे जे नियम आहेत ना, ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. आणि विशेष म्हणजे महुआ मोइत्रा आणि कीर्ती आझाद यांसारख्या मोठ्या नेत्यांनीही याची दखल घेतलीये. पक्षात प्रवेश मिळवण्याच्या अटी पहा. त्यांनी काय केलं? जे अपमानास्पद शब्द त्यांच्यासाठी वापरले गेले तेच त्यांनी अभिमानाने मिरवायला सुरुवात केली. जर या पक्षात यायचं असेल तर तुम्ही बेरोजगार पाहिजे, व्यवस्थेकडून दुर्लक्षित पाहिजे, शिवाय प्रचंड आळशी आणि दिवसाचे किमान 11 तास ऑनलाईन राहणारे पाहिजे. आणि हो, अतिशय प्रभावीपणे भडास काढण्याची क्षमता असणारा प्रोफेशनल रँटर पाहिजे. म्हणजे स्वतःवरच्या टीकेलाच त्यांनी आपलं शस्त्र बनवलं. आणि त्यांचा जाहीरनामा तर बघा. वरवर हास्यास्पद वाटेल, पण तो अत्यंत टोकदार आहे. निवृत्त सरन्यायाधीशांना राज्यसभेची जागा नाही. निवडणूक प्रक्रियेत गडबड झाली तर मुख्य निवडणूक आयुक्तांवर थेट UAPA. महिलांना संसद आणि मंत्रिमंडळात चक्क 50% आरक्षण. कॉर्पोरेट टीव्ही परवाने रद्द करणार आणि पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर 20 वर्षांची बंदी. म्हणजे बघा, विनोदाच्या आवरणाखाली हे तरुण किती खऱ्या आणि गंभीर राजकीय समस्यांवर अचूक बोट ठेवत आहेत. तर आता थोडं थांबूया आणि विचार करूया. हे सगळं केवळ एक मोठा इंटरनेट विनोद आहे की एका पूर्णपणे कोलमडलेल्या व्यवस्थेचा हा परिणाम आहे? चला, या हिमनगाच्या टोकाखाली लपलेलं खरं वास्तव शोधूया. भाग 4, व्यंगामागील संताप. कारण ह्या विनोदामागे एक खदखडणारा संताप दडलेला आहे. आता ही फक्त मीम्सची गोष्ट उरलेली नाहीये. आपण हा संताप नेमका कशामुळे आहे ते पाहूया. पक्षाचा संस्थापक अभिजित दिपके याने काही अत्यंत गंभीर आणि मन विषण्ण करणाऱ्या घटनांकडे लक्ष वेधलंय. जसं की नीट पेपर फुटीचं प्रकरण. या प्रकरणामुळे एका 17 वर्षांच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. अभिजितच्या मते हे व्यवस्थेत अजिबात अकाउंटेबिलिटी किंवा जबाबदारी उरली नसल्याचं ज्वलंत उदाहरण आहे.
वाढती बेरोजगारी आणि सिस्टम आपली दखलच घेत नाहीये या जाणीवेतून ही तीव्र निराशा आणि संताप बाहेर येत आहे. अभिजितने सरकारवर थेट आणि अगदी तिखट शब्दांत टीका केली आहे. तो विचारतो की जगातील सर्वात ताकदवान पंतप्रधान 20 वर्षांच्या मुलांनी बनवलेल्या मीम्सना कसे घाबरू शकतात. तरुणांचा आवाज दाबला जातोय, इंस्टाग्राम अकाउंट्स ब्लॉक केली जात आहेत, पण त्याचवेळी सीमेवर चीनच्या घुसखोरीच्या आरोपांकडे मात्र दुर्लक्ष होते असा त्याचा दावा आहे. आता इथे आपण कोणत्याही बाजूने नाही आहोत. आपण फक्त या चळवळीचे दावे आणि त्यांची विचारसरणी तटस्थपणे तुमच्यासमोर मांडत आहोत. या संपूर्ण प्रकाराला योग्य शब्दात सांगायचं तर ही एक डिजिटल पॅरडी चळवळ आहे. कॉकरोच जनता पार्टी हा काही प्रत्यक्ष निवडणूक लढवणारा पक्ष नाही, तर राजकीय असंमती व्यक्त करण्यासाठी, व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी आणि त्यांच्या त्रुटींवर प्रकाश टाकण्यासाठी व्यंग आणि डार्क ह्युमरचा वापर करणारा हा एक ऑनलाईन उपक्रम आहे. ज्या पिढीचा व्यवस्थेवरचा विश्वास उडत चाललाय त्यांच्यासाठी हे संताप व्यक्त करण्याचं एक नवं माध्यम बनलंय. आणि म्हणूनच आपला शेवटचा भाग 5, डिजिटल युगातील अनोखे आंदोलन. आधुनिक काळात निषेध व्यक्त करण्याच्या पद्धती कशा बदलल्या आहेत हे पाहणं खरोखरच रंजक आहे. 2 पिढ्यांमधला हा फरक बघा. पारंपरिक आंदोलनात काय असायचं? मोर्चे, भाषणं, रस्त्यावरील पोस्टर्स. पण आताच्या जॅनझी आंदोलनात डार्क ह्युमर, व्यंग्यात्मक जाहीरनामे आणि व्हायरल इंटरनेट मीम्स. जुन्या पिढीला रस्त्यावर उतरून भाषणं देणं अपेक्षित असतं, पण आजची तरुण पिढी मीम्सचा वापर करून अपयशी ठरणाऱ्या व्यवस्थेची खिल्ली उडवतेय. त्यांची निषेधाची भाषा आता पूर्णपणे डिजिटल झालीय. पण या सगळ्या विनोदामागे एक मोठी भीतीही लपलेली आहे बरं का. अभिजित म्हणतो, टीका केल्याबद्दल कार्यकर्त्यांना UAPA आणि NSA अंतर्गत अटक होताना पाहून तो थकला आहे. त्याला या तरुणांचं करिअर उद्ध्वस्त करायचं नाहीये आणि म्हणूनच तो इतर सदस्यांची ओळख जाणीवपूर्वक लपून ठेवतोय. एवढंच नाही तर तो स्वतः जेव्हा अमेरिकेहून भारतात परतेल तेव्हा त्यालाही कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागू शकतो याची त्याला पूर्ण जाणीव आहे. तर शेवटी हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उरतो. कॉकरोच जनता पार्टी हा केवळ एक तात्पुरता इंटरनेट तमाशा आहे की व्यवस्थेवरील विश्वास पूर्णपणे गमावलेल्या एका पिढीचा हा धोक्याचा इशारा आहे? हा ट्रेंड काही दिवसांत विरून जाईल की देशातील राजकीय असहमती आणि तरुणांच्या आक्रोशाचं हे एक नवं रूप आहे? यावर नक्की विचार करा. अशाच एका नव्या आणि रंजक विश्लेषणासह आपण पुन्हा भेटूया.